सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताला खूप स्वामींची सेवा करू वाटणार आहे। जसे काही गुरुचरित्रात घडते तसेच स्वामी महाराज आता देखील त्या लीला करत आहेत। या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव स्किप न करता अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे। तसे माझ्या जीवनात स्वामींचे खूप मोठे स्थान आहे आणि स्वामींनी आतापर्यंत छोटे मोठे असंख्य अनुभव मला दिले आहेत। जेव्हा मी स्वामी सेवेत आलो होतो ना, तेव्हा पहिला अनुभव स्वामींनी मला खूप छान दिला। तेव्हापासून स्वामींचे मी खूप सेवा करू लागलो। स्वामींविषयी मनामध्ये श्रद्धाभाव हा खूप निर्माण झाला होता। मी जेव्हा स्वामी सेवेत आलतो त्यावेळेस माझी परिस्थिती ही खूप हालाकीची होती। मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करत होतो। त्यावेळेस काय झालं ना की शेताच्या कडेने करंट सोडायचा होता। मग मी करंट लावला आणि मी रात्री करंट लावून दिला आणि माझं ती सकाळी बंद करायचं माझ्या लक्षात राहिलं नाही। आणि जेव्हा मी करंट चालू करायला गेलो होतो तेव्हा माझ्या मुखामध्ये महाराजांचं नाव चालू होतं। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करत होतो आणि करंट बंद करायचं सकाळी लक्षातच नाही। तिथे जर कोणी गेलं तर ते चिटकून मरूही शकत होतं, काहीही होऊ शकत होतं। त्यावेळेस काय झालं, मी अचानक जेवायला बसलो। जेवायला बसल्याबरोबर मला लगेच त्याची आठवण झाली की मी बटन बंदच केलं नाही। मी धावत पळत गेलो। म्हटलं आत्तापर्यंत खूप उशीर झाला आहे आणि कोणी जर गेलं असेल, काही झालं असेल तर किती मोठं पाप माझ्याकडून आज घडणार आहे। स्वामींना विनंती करतच धावत पळत गेलो होतो, स्वामी असं काही करू नका। आणि मी तिथे गेलो, तिथे जाऊन बघितलं तर बटन बंद होतं। हे बटन कोणी बंद केलं? मी मालकाला विचारलं, सर्वांना विचारलं। सर्वजण म्हटले, आम्ही नाही केलं, तूच केलं असेल, तुझ्या लक्षात नाही। पण मला पूर्ण आठवतं की मी सकाळी गेलोच नाही आणि बटन बंदच केलं नाही। मग हे कोणी बटन बंद केलं? तर ते फक्त माझ्या स्वामी आईने केलं। हा मला स्वामींचा खूप मोठा त्यावेळेस अनुभव आला। तेव्हापासून स्वामींचा विषयी खूप श्रद्धाभाव वाटला आणि मी स्वामींची सेवा ही खूप मनापासून करू लागलो। माझ्या मुखामध्ये कामात फक्त स्वामींचा मंत्र, तारक मंत्र एवढंच असतं। मी कुणाची निंदास्तुती काही एक करत नाही, फक्त स्वामींची सेवा करतो। नामस्मरण हे मी माझं शस्त्र बनवलेलं आहे। त्याच वेळेस काय झालं ना की माझा मुलगा हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता आणि तो घरी आला। घरी आल्यानंतर तो खूप पोट दुखतंय एवढंच म्हणत होता। प्रचंड पोट दुखत होतं त्याचं। त्यावेळेस दिवाळी होती। दिवाळीच्या सुट्टीला तो घरी आलेला होता। दिवाळी दुसऱ्या दिवशी होती। आदल्या दिवशी तो घरी आला आणि खूप पोट दुखतं म्हणू लागला। मग माझ्या पत्नीने त्याला औषध वगैरे सर्व काही केलं। औषध पाणी केल्यानंतर देखील त्याचं काहीच फरक पडत नाही। तो खूप म्हणायचा की पोट दुखतं आहे, मला खूप प्रचंड त्रास होत आहे। मग आम्ही आमच्याच गावातल्या एका छोट्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेलो। डॉक्टरांनी त्याला पोटदुखीच्या गोळ्या वगैरे दिल्या आणि गोळ्या दिल्यानंतर घरी आलो, पण त्याला काही एक फरक नाही। कारण तो सांगत होता की 3 दिवस झाले त्याचं पोट हे साफच झालेलं नाही। त्याला खूप प्रचंड त्रास होत आहे, खूप वेदना होत आहे आणि पोटही खूप गच्च भरलेलं दिसत होतं, असं फुगलेलं दिसत होतं। काय करावे काहीच कळायला मार्ग नव्हता। जुलाबाच्या देखील गोळ्या दिल्या तरी त्याला काही एक फरक पडत नव्हता। दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हटले की तुम्ही मोठ्या डॉक्टरकडे जाऊन त्याची सोनोग्राफी करून घ्या। मग आम्ही दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या दिवशी सकाळी आवरलं आणि डॉक्टरकडे जाण्यासाठी निघालो। डॉक्टरकडे गेलो, तिथे गेल्यानंतर सोनोग्राफी केली। सोनोग्राफी केल्यानंतर रिपोर्ट सर्व नॉर्मल आले। रिपोर्ट तो नॉर्मल आहे, मग कुठे प्रॉब्लेम आहे हे कळतच नव्हतं। डॉक्टर देखील म्हणे हे कसं शक्य आहे, रिपोर्ट नॉर्मल आहे। मग डॉक्टरांनी पुन्हा गोळ्या औषध दिले आणि आम्ही घरी आलो तरी देखील त्याचा त्रास हा चालूच होता। तो म्हणायचा की माझं पोट बरंच नाही, माझं पोट हा साफच होत नाही, मला काय करावं काहीच कळत नाही, खूप भयानक त्रास मला होत आहे। त्याचा त्रास बघून आम्हाला देखील चैन वाटत नव्हतं। मग स्वामींना विनंती केली की स्वामी, काही करून बाळाचा हा त्रास कमी करावा, तुम्हीच मार्ग दाखवा। स्वामी, आता तुम्हीच आहात, काय करायचं ते तुम्हीच करा, अशी मी स्वामींना विनंती केली। मग तारक मंत्राचं तीर्थ वगैरे बनवलं आणि त्याला ते पाजलं, पण त्याला काही एक फरक पडत नव्हता, काहीच फरक नव्हता। मग दिवाळी झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणे आता CT स्कॅन करून आपण बघूया। मग CT स्कॅन वगैरे केला तर ते देखील रिपोर्ट हे नॉर्मल आले। आता हेही रिपोर्ट नॉर्मल आले। डॉक्टरांनी पुन्हा औषधे चेंज करून दिली। आता याने होईल म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, पाणी
ज़्यादा पिया असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी जसं सांगितलं तसंच केलं आणि मुलाला आम्ही सारखं विचारत होतो, बरं वाटतंय का, बरं वाटतंय का. त्याचं एकच उत्तर असायचं की नाही, मला जो त्रास होतोय तो त्रास माझा कंटिन्यू चालूच आहे. त्याच्या अगोदर 2 वर्ष जेव्हा झाली होती, त्या 2 वर्ष आम्ही गाणगापूर येथे गेलो होतो आणि ज्या भटजींच्या घरी गेलो त्यांना आम्ही आमचा पत्ता वगैरे सर्व काही दिलेला होता. त्यानंतर गाणगापूरचे दर्शन आमचे खूप छान झालेले होते आणि मग मी काय केलं की म्हटलं चला काय करावं, तर काहीच कळायला मार्ग नव्हता. मग मी आमचे जे केंद्र आहे तेथील केंद्रातील एका ज्येष्ठ सेवेकऱ्यांना फोन केला. ते खूप दिवसाचे सेवेकरी आहे. म्हटलं त्यांना याच्यामध्ये काहीतरी विलाज असेल, तो माहीत असेल. मग त्यांना सर्व परिस्थिती सांगितली की असं असं आहे, मुलाचं पोट खूप दुखत आहे, सर्व डॉक्टर करून झाले पण काहीच होत नाही, काहीच फरक पडत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गुरुचरित्रातला 13वा अध्याय वाचा, तुमच्या मुलाची सर्व पोटदुखीची वेदना ही दूर होईल. जी विभूती पडेल त्याला लावा आणि त्याला ती पिण्यासाठी द्या. कारण गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी त्याची पोटदुखी जी होती ती कशा प्रकारे बरी केली हे आपण प्रत्येक स्वामी भक्ताने बघितलेलं आहे. मग मी काय केलं की खूप मनोभावे तो 13वा अध्याय वाचला. त्यानंतर 13वा अध्याय वाचूनच झाला. त्यानंतर आमच्या दरवाजाची घंटी वाजली, दरवाजा वाजला. दरवाजा वाजल्यानंतर माझी पत्नी धावत पळत गेली तर पोस्टमन घरी आलेला होता. एक लिफाफा त्याच्या हातात होता. मग पत्नीने सही वगैरे केली आणि तो लिफाफा हातामध्ये घेतला तर माझ्याकडे दिला आणि मग मी बघितलं तर काय आहे, उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये होतं की गाणगापूरवरून भस्म, विभूती आणि एक धागा आलेला होता. हा कोणी पाठवला? जे आम्ही 2 वर्षांनी त्या भटजीकडे गेलो होतो त्या भटजींनी आम्हाला हे पाठवलं होतं. हे कसं आलं, त्यांना कसं कळालं की म्हणजे काहीच कळायला मार्ग नव्हता. मग आम्ही काय केलं की ती विभूती घेतली, त्याला लावली. त्यानंतर जो विभूती होती त्याला पाण्यामध्ये पिण्यासाठी दिली. जो धागा होता तो त्याच्या हातामध्ये बांधला. एवढं केल्यानंतर 1 तासाने आम्ही त्याला विचारलं तर तो खूप आनंदात आमच्यासोबत बोलत होता आणि तो म्हटला की जे सर्व काही करून झालं त्यांनी नाही झालं, पण मला आत्ता खूप बरं वाटत आहे आणि माझा कोटा हा आत्ताच पूर्णपणे साफ झाला आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मी पुन्हा स्वामींपुढे नतमस्तक झालो. स्वामी, ही तुमचीच कृपा आहे, ते कुणीही पाठवलेलं नाही तर तुम्ही ते प्रत्यक्षात घेऊन आला आहात असं मी स्वामींना म्हटलं. कारण मी खूप श्रद्धाभावाने 13वा अध्याय वाचला होता आणि त्यांना विनंती केली होती की ज्याप्रमाणे याची तुम्ही पोटदुखी दूर केली आहे तशीच माझ्या लेकराची देखील पोटदुखी दूर करा. ही माझं लेकरू नसून हे तुमचं लेकरू आहे. मला जर आज तुम्ही हा साक्षात्कार दिला तर मरेपर्यंत तुमचे चरण सोडणार नाही. माझ्या आयुष्यात कितीही संकट येऊ, कितीही दुःख येऊ, काही येऊ, तरी मी तुम्हाला सोडणार नाही असं वचन मी स्वामींना दिलं होतं आणि स्वामींनी ते पूर्ण केलं. माझा अध्याय पूर्ण होत नाही तोच मला औषध पाठवून दिलं आणि माझ्या मुलाची सर्व व्यथाही दूर झाली. त्यानंतर त्याचं कधीही पोट दुखलं नाही, सर्व व्यवस्थित झालं. त्या दिवसापासून माझी पत्नी देखील स्वामींची सेवा ही करू लागली. खरंच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मला वाटतं. कारण मी खूप दिवसाचं माझ्या पत्नीला सांगत होतो की स्वामींवरती विश्वास ठेव, सेवा कर, पण तिचा विश्वास नव्हता, ती कधीच करत नव्हती. पण या घटनेने तिचा देखील विश्वास बसला आणि ती देखील स्वामींची सेवा करू लागली. खरंच स्वामींची लीला ही खूप आगाध आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.